तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी आहे का की जिचा नाव जरी आठवलं किंवा आत्ता मी म्हटल्यानंतर सुद्धा जेव्हा तुमच्या मनात ती व्यक्ती आली आहे तेव्हा तुम्हाला खूप मनस्ताप, राग किंवा वाईट वाटतंय, दुःखी वाटतंय, असं आहे का? आणि त्यांनी जे काही तुमच्यासोबत केलेलं आहे मागे कधीतरी ते तुम्ही विसरूच शकत नाही, असाही एनर्जी ब्लॉक तुम्ही तयार केलेला आहेत का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. सो हॅलो, नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका चांगल्या पॉवरफुल हिलिंग व्हिडिओ सहित. माझं नाव अमृता सुरदास, मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. तर आज बघूयात फॉरगिव्हनेस म्हणजेच माफ केल्याने नेमकं काय होतं. मीच का माफ करायचं? समोरच्या व्यक्तीने माफी मागायला हवी, मी त्याला माफ करून प्रसंग बदलणार नाहीये, मला जो त्रास झाला तोही बदलणार नाहीये, मग मी का माफ करायचं? हा जर का प्रश्न तुम्हाला पडत असेल तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा व्हिडिओ आहे. चला तर सुरू करूयात. बरं, जर का तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे की जिचं नाव काढलं, जिच्या विषयीच्या काहीही आठवणी आल्या की तुम्हाला वाईट वाटतं, रडायला येतं, राग येतो, वेदना जागृत होतात, असं जर का कोणी असेल आणि तुम्ही त्यांना माफच करत नाही आहात किंवा करू पाहत आहात पण होत नाहीये, तर नेमकं काय बदल घडतात आणि कुठे ब्लॉकेजेस तयार होतात ते आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला अगदी ती व्यक्ती आठवली की असं वाटतं की मी त्याला कधीच माफ करणार नाही, आयुष्यात परत कधी तोंड बघणार नाही, मला खूप जास्त त्रास झालेला आहे अमक्या तमक्या व्यक्तीमुळे. या भावना जर का, या वेदना तुम्हाला या भावनेच्या रूपात येत असतील आणि ह्याच भावना जर का तुमच्या मनात असतील, तर मी तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न विचारते. तुम्ही खरं तर त्या व्यक्तीला शिक्षा करत आहात की स्वतःला? त्या व्यक्तीला त्रास देत आहात की स्वतःलाच? मला कमेंट्समध्ये तुमचा आन्सर नक्की हवाय, मी त्याच्यासाठी वाट बघत आहे. कारण की माफ करण्याचा अर्थ हा नाहीये की त्या व्यक्तीनं जे काही केलं ते सोडून देणे किंवा जे काही केलं ते बरोबरच होतं, असं नाही होत. माफ करणं म्हणजे स्वतःला त्या वेदनेतनं, त्या एनर्जी ब्लॉकमधनं रिलीज करणं, मुक्त करणं. मग आपण माफ का नाही करू शकत? तर सगळ्यात आधी तर माफ का नाही करू शकत याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं वाटतं की मी जर का त्या व्यक्तीला माफ केलं किंवा मी जर का सॉरी म्हटलं तर ती व्यक्ती जिंकेल, ती व्यक्ती मोठी होईल माझ्या आयुष्यात, जेव्हा की त्या व्यक्तीचं चुकीचं आहे. पण खरं कारण हे आहे की त्या व्यक्तीविषयी किंवा त्यांनी जे काही तुमच्याशी वागलेले आहेत त्याच्याविषयी राग, लोभ, मनात त्रागा किंवा वेदना ठेवून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असता. तुम्ही स्वतःलाच कमी लेखत असता. तुम्ही स्वतःची ऊर्जा ब्लॉक करत असता. राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःची एनर्जी ब्लॉक करणं आहे आणि त्या रागामुळे तुम्ही जेवढ्या वेळा त्या व्यक्तीची आठवण करताय, तुम्ही तुमची ऊर्जा त्या व्यक्तीला एक्सचेंज करत आहात. जर का तुम्ही माफ केलं नाही किंवा हे एनर्जी ब्लॉक डिस्कनेक्ट केला नाहीत, तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो ते बघूयात. जर का मनात राग आहे त्या व्यक्तीविषयी, तर शरीरावर त्याचा असर म्हणजे सतत एन्झायटी फील करतात. सतत अचानक काहीही घडलं की एकदम ट्रिगर, एकदम रागच आधी मनात येतो. दुसरी कुठलीही भावना मनात येतच नाही. त्यानंतर तुमच्या पचनावर म्हणजे गटवरही त्याचा असर होतो. तुमच्या डायजेशन सिस्टीमवर त्याचा असर होतो. या सगळ्यामुळे तुमच्या शरीराला त्या त्रासदायक वेदनेतनं जाऊन येतो. बरं, शरीराला फरक पडत नाही की तो राग 20 वर्ष जुना आहे का 20 दिवस जुना आहे. पण त्या भावनेला मात्र फरक पडतो आणि ती जर का इमोशन अजूनही जिवंत ठेवलेली आहे, तर शरीर त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्हाला दाखवणार आहे. कारण की शरीराला त्याच प्रकारे ट्रेनिंग मिळालेलं आहे. मग माफ केल्यानंतर शरीरामध्ये काय बदल होतात? माफ केल्यानंतर सगळ्यात आधी तर तुमचं सबकॉन्शियस शांत होतं. तुमची नर्वस सिस्टीम सेट होण्यासाठी अलाव करते, रेडी होते. तसंच मानसिक शांतता मिळाली की शारीरिक शांतताही आपोआप मिळायला लागते. तुमची एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी बदलते. राग शांत झाला की ज्या चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात युनिव्हर्स पाठवू पाहते, तुम्ही त्या चांगल्या व्यक्तींच्या ऊर्जेलाही परमिशन देता, अलाव करता तुमच्या आयुष्यात येण्यासाठी. कारण की तुम्ही तो एनर्जी ब्लॉक रिलीज केलेला आहे. आता माफ करण्याचं आणि पैशाचा काय संबंध? मी एखाद्याला माफ करणे आणि मनी एनर्जी ब्लॉक करणे याचा काय संबंध हे बघूया. अनेक लोक वर्षानुवर्ष आई वडिलांविषयी, पार्टनर विषयी, सिबलिंग्स म्हणजेच भावा बहिणीविषयी मनात राग धरून असतात.
आणि मग जिथे राग आहे तिथे मनी एनर्जी ब्लॉक असण्याचा पॅटर्न लक्षात येतो. कारण की आतापर्यंत जेवढ्या केवढ्या केसेस पाहिल्यात मी, हजारो केस स्टडीजमध्ये, जिथे पैसे अडकलेले आहेत तिथे कोणीतरी जवळचीच व्यक्ती आहे जिने ते पैसे अडकवलेले आहेत. मग ती नातेसंबंधांमध्येच आहे. राग हा एनर्जी ब्लॉक करतो आणि राग जो आहे तो तुमचा अबंडन्स, सुख समृद्धीही ब्लॉक करायला लागतो. कारण की त्या व्यक्तीने असं वागलंय, त्या व्यक्तीने चुकीचं केलंय, या एनर्जीमध्ये, या फोकसमध्ये, याच अटेन्शनकडे तुमची सगळी एनर्जी लागलेली आहे, ना की समृद्धीकडे, कुठे जास्त सोल्युशन्स आहेत, कशा प्रकारे आयुष्यात पैसा वाढू शकतो याकडे. आणि त्यामुळे जिथे तुमचा फोकस आहे, जिथे तुमची ऊर्जा कनेक्टेड आहे, जास्तीत जास्त एंगेज आहे, ती गोष्ट तुमच्या आयुष्यात वाढणार आहे. त्यामुळे जिथे राग आहे ते रागाचं कारण देणाऱ्या व्यक्ती, तसे प्रसंग, तसे एनर्जी ब्लॉक्स वाढणार आहेत, ना की अबंडन्स आणि चांगले प्रसंग, चांगल्या व्यक्तींची ऊर्जा. माफ करणं म्हणजे फक्त रिलेशनशिप हिलिंग नाहीये, तर ते मनी हिलिंगचाही काम करतं. कारण की अल्टिमेटली तुम्ही पैशालाही माफ करत असता, त्या नात्यालाही माफ करताय, आणि त्या प्रसंग जो तुमच्या आयुष्यात घडलेला आहे, ज्याने मनी ब्लॉक केलेलं आहे, त्या नात्यामुळे त्या प्रसंगाचीही ऊर्जा झिरो करून टाकताय, माफ करताय. आत्ता आपण करणार हे आहोत की तुम्हाला जर का एखाद्या व्यक्तीला माफ करणं अवघड जाते, किंवा आत्ता हे बघितल्यानंतर असं वाटतं की येस, मला अगदी व्यवस्थितरित्या माफ करायचं आहे, मला डिस्कनेक्ट करायचं आहे स्वतःला, त्या वेदनेतनं स्वतःला मुक्त करायचं आहे, स्वतःच्या अंतरात्म्यालाही हील करायचं आहे, तर आत्ता आपण हो पुन्हा पुन्हा करणार आहोत. तुम्ही जर का रेडी असाल तर एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं आहे, अतिशय सावकाश. हँड्स ऑन युअर हार्ट, हृदयावर हात ठेवायचा आहे. डोळे बंद केले तर जास्त चांगला फरक तुम्हाला जाणवेल. सो जस्ट क्लोज युअर आयज. त्या व्यक्तीचं नाव मनात घ्यायचं आहे, जे कोणी व्यक्तीविषयी तुम्हाला राग आहे, किंवा अशी कोणती व्यक्ती आहे जिचा तुम्ही माफ नाही करू शकत आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. डिअर, त्या व्यक्तीचं नाव, आय एम सॉरी. आय एम सॉरी, मी तुम्हाला माफच करू शकत नव्हते किंवा नव्हतो. आय एम सॉरी, मला तो प्रसंग आणि तुम्ही दिवसातनं 10 वेळा तरी आठवता. प्लीज फॉरगिव्ह मी. हे आठवून आठवून मी तुम्हाला आणि त्या प्रसंगालाही माझी ऊर्जा देत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. तो प्रसंग घडून गेलेला आहे आणि तुम्हाला जे वागायचंय ते तुम्ही वागून झालेलं आहे. आता मी स्वतःला डिस्कनेक्ट करू पाहत आहे. अँड थँक्यू सो मच. आत्ता या माफ करण्यामुळे मी तुमच्या ऊर्जेतनं डिस्कनेक्ट झालेली किंवा झालेलो आहे. या माफीच्या व्हायब्रेशन्स मी तुम्हालाही पाठवत आहे आणि स्वतःलाही देत आहे. अँड आय लव्ह दिस फॉरगिव्हनेस. मला या माफ करण्याचा आनंद आहे, रिस्पेक्ट आहे, प्रेमही आहे. ही ऊर्जा, ही पॉवर युनिव्हर्सने मला दिली आहे, त्याच्यासाठी मी ग्रेटफुल सुद्धा आहे. सो डिअर, त्यांचं नाव घ्यायचं आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी तुम्हालाही माफ करते, मी स्वतःलाही माफ करते. मी तुम्हालाही या नकारात्मक ऊर्जेतनं फ्री करते, स्वतःलाही फ्री करते आणि पुढे जात आहे. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश श्वास सोडायचा, अतिशय सावकाश. मस्त. जोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीचा राग झिरो होत नाहीये, तुम्हाला ती आठवण दिवसातनं एकदाही येत नाही, तोपर्यंत हे क्विक होपोनोपोनो हिलिंग तुम्ही स्वतःला घेऊ शकता. घेणं गरजेचं आहे, तुम्हाला जर का या सगळ्यातनं बाजूला व्हायचं आहे, डिस्कनेक्ट व्हायचं आहे तर. लक्षात ठेवा, माफ करणं, फॉरगिव्हनेस म्हणजे भूतकाळ विसरणं असा अर्थ होत नाही. माफ केल्याने भूतकाळाला तुमचं वर्तमान आणि भविष्याची एनर्जी न देणं असा अर्थ होतो. त्या पास्ट मेमरीज तुमच्या प्रेझेंट मोमेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये जे काही इंटरफिअर करतायत त्या एनर्जीतनं डिस्कनेक्ट करणे असा होतो. आज एक स्वतःला निर्णय घ्या, एक डिसिजन घ्या आणि स्वतःला एक प्रॉमिस करा की हे या प्रकारे माफ करून मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारत आहे. मी माझ्या इनर पीससाठी फॉरगिव्हनेस निवडत आहे. कारण की ज्यांना तुम्ही माफ करता त्यांच्यापेक्षा जास्त रिलीज, जास्त हील, जास्त फास्ट ग्रोथ तुम्ही करता. जर का तुम्हाला अजूनही आयुष्यात तुमच्या ही व्यक्ती सोडून अजूनही आई वडील,
एक्सटेंडेड फॅमिली मेंबर्स, मित्र-मैत्रिणी किंवा XYZ कुठल्याही व्यक्तीविषयी मनात सातत्यानं राग आहे आणि तुमच्याही आयुष्यात असे काही शारीरिक त्रास तुम्हाला जाणवत आहेत आणि मनी एनर्जी ब्लॉकही आहे, तर हे पूर्णपणे डिस्कनेक्ट होऊ शकतं. हे पूर्णपणे हील करता येऊ शकतं. तर तुम्हाला याच्यासाठी करायचं हे आहे, की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये जॉइन व्हायचं आहे. त्याच्यामुळे तुमचे मनी एनर्जी ब्लॉकही रिलीज होतील आणि हे या प्रकारे जे तुमचं मनी पोर्टल ब्लॉक झालेलं आहे, कोणाविषयी राग धरून आणि मनात अडी निर्माण करून त्यातनंही तुम्ही रिलीज होऊ शकाल आणि तुमचं मनी पोर्टल ॲक्टिव्हेट करू शकाल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2 दिवसाच्या वर्कशॉपची लिंक आहे. तुम्ही त्या लिंकद्वारे वर्कशॉपला रजिस्ट्रेशन करू शकता. थँक यू सो मच स्वतःला या एनर्जीतनं मुक्त करण्यासाठी माझ्यासोबत आणि त्या व्यक्तीलाही मुक्त करण्यासाठी. माफ करण्यासारखी पॉवर नाहीये. फॉरगिव्हनेस हे खूप मोठं पॉवरफुल टूल आहे, पॉवरफुल हीलिंग आहे. तर हे करायला हवं. म्हणजे तुमचं वर्तमान आणि भविष्य सुधारू शकतं. प्रॉमिस मी, आय प्रॉमिस मला कमेंट्समध्ये लिहा, की इथून पुढे मी असा कुणाविषयी राग, अढी मनात ठेवून स्वतःचं एनर्जी ब्लॉक करणार नाही. माफ करीन, स्वतःलाही मुक्त करेन, त्या व्यक्तीलाही रिलीज करेन. असेच हीलिंग व्हिडिओ, असेच टॅपिंग व्हिडिओ मी घेऊन येत असते दर आठवड्याला फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर तुम्हाला करायचं हे आहे, की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. बाय द वे हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा, ज्यांना तुम्ही आत्ता या हीलिंग मार्फत माफ केलेलं आहे. त्यांच्यापर्यंतही या व्हायब्रेशन्स पोहोचतील आणि या व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत ती पीस, शांततेची ऊर्जा आपोआप पाठवतील. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला आता हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी, माझ्यासोबत हे फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करण्यासाठी, स्वतःच्या शरीरालाही शांत स्थिर ऊर्जा देण्यासाठी आणि स्वतःलाही शांत स्थिर ऊर्जा देण्यासाठी. भेटूया अशाच एखाद्या चांगल्या पॉवरफुल हीलिंग टॅपिंग व्हिडिओ सहित पुढच्या आठवड्यात. थँक यू सो मच.